रुसवा. लेखक रा. र. बोराडे. कडूसं मावळलं होते. हनुमंतराव जाधव नुकतेच रानातून आले होते व भिंतीला पाठ लावून ओसरीवर बसले होते. एवढ्यात बैलगाडीचा खडखडाट झाला व पाठोपाठ बैलगाडी दारात थांबल्याचा आवाज झाला. हनुमंतरावांचा चेहरा आकसला. अशा भलत्या टायमाला कुठली गाडी आली असावी हे त्यांच्या लक्षात येईना. काहीच्या घाईनं ते उठले व दाराच्या रोखानं निघाले. इतक्यात अंगावरची वल सावरीत सावित्रा आत आली. बापाकडे लक्ष जाताच ती चपापली व खाली मान घालून लगबगीने घरात शिरली. हनुमंतराव अधिकच घोटाळ्यात पडले. सध्या कुठला सण नव्हता, वार नव्हता किंवा त्यांनी तिला सांगावाही धाडला नव्हता. असं असताना सावित्रा अशी मध्येच का आली असावी? बरं, सहज भेटायला आली म्हणावं तर तसं काही दिसत नव्हतं. तशा हेतूनं ती आली असली तर आता घरात जाताना ती काही क्षण का होईना त्यांच्याजवळ आल्यानंतर थांबली असती व एखादं वाक्य बोलून किंवा हसऱ्या नजरेनं त्यांच्याकडं पाहून ती नंतरच घरात शिरली असती. पण आता तसं काही घडलं नव्हतं. हनुमंतराव समोर दिसताच तिनं यांची नजर चुकवली होती व त्यांच्याकडं पाहण्याचं टाळून ती घरात गेली होती. काहीतरी निश्चित घडलं होतं. हनुमंतरावांना वाटलं आपणही तिच्या पाठोपाठ घरात जावं व ती का आली हे पाहावं. पण असं करण्यापेक्षा तिला घेऊन कोण आलं हे पाहावं. अगोदर त्याची सारी व्यवस्था लावावी व नंतर आपल्या लेकीची विचारपूस करावी असं हनुमंतरावांनी मनाशी ठरवून टाकलं. बाहेर आल्यानंतर सावित्राला घेऊन आलेल्या गाडीकडं त्यांनी पाहिलं आणि त्यांना आश्चर्याचा फार मोठा धक्का बसला. सावित्राला घेऊन प्रत्यक्ष तिचा नवराच आला होता. गाडीबरोबर आलेला त्यांचा गडी गाडीतलं सामान काढीत होता व सावित्राचा नवरा सिगारेट ओढीत गाडीजवळ उभा होता. असं कधी घडलं नव्हतं. लग्न झाल्यापासून सावित्रा 3-4दा येऊन गेली होती. माधवरावही एकदा येऊन गेले होते. पण असं दोघं मिळून कधी आले नव्हते. सहज आले म्हणावं तर तेही मनाला पटत नव्हतं. कारण समजून घेण्याचा प्रयत्न केला तरी कारण समजत नव्हतं. हनुमंतराव अधिकच घोटाळ्यात पडले. पण चेहऱ्यावर तसं काही न दिसू देता त्यांनी रामराम घातला. चाकरीच्या गड्याला हाक मारली. त्याला डहाळचेत घोंगडं सतरंजी अंथरायला सांगितलं. माधवराव डहाळचेत आल्यानंतर ते स्वतः त्यांच्याजवळ बसले. त्यांच्यासमोर पानसुपारी ठेवली. काहीतरी विचारायला हवं म्हणून त्यांना पाऊस पाण्यासंबंधी विचारलं व काही वेळानं आता येतो असं सांगून ते घरात आले. घरात आल्यानंतर त्यांनी पाहिलं सावित्रा गुडघ्यावर हनुवटी टेकून बसली होती. चाहूल लागताच तिनं नजर वर उचलली व हनुमंतरावांकडं नजर जाताच ती चपापून खाली पाहू लागली. तिच्या हालचालीत एक प्रकारची अस्वस्थता जाणवू लागली. त्यांनी सारजाबाईंकडं पाहिलं. सारजाबाईंची मुद्रा गंभीर दिसत होती. त्या एक वेळ आपल्या लेकीकडं तर एक वेळ हनुमंतरावांकडं पाहत होत्या. आपल्या बायकोला तरी त्यासंबंधी काही कल्पना आली असावी असं हनुमंतरावांना वाटलं म्हणून त्यांनी तिला खुणेनं बाहेर बोलाविलं व त्या बाहेर आल्यानंतर हलक्या आवाजात विचारलं, सावित्रा का आली आहे? सारजाबाई हलक्या आवाजात म्हणाल्या, कुणाला ठाव? तू विचारलं नाहीस का? विचारलं, पर सांगतीये कुठं? काय म्हणती? उगच आले म्हणती. मला वाटत नाही ती उगच आली असेल म्हणून. कशावरून म्हणताव? तिचा नवरा आलाय नवं का संग? आश्चर्य वाटून सारजाबाई म्हणाल्या, अगं बया, खरं म्हणताव का? वय, मग काहीतरी मतलब दिसतो बरं का. हनुमंतरावांच्या काहीच लक्षात येत नसल्यामुळं त्यांनी विचारलं, पर काय मतलब असल? कसलीच तरी शंका येऊन सारजाबाई पटकन म्हणाल्या, पैसे तर मागायचे नसतील, कशावरनं म्हणतीस? मागं 2-3दा हात उसने पैसे द्या म्हणून कागद धाडला नव्हता का? पर आपण काही दिले नव्हते. पर आता समक्षच मागावे म्हणून आला असल. पर सावित्राला कशाला आणला असल? तिच्याकडनं मागायचे असतील. त्याला मागायला काय झालं? आपण कसं मागावं असं वाटत असेल तसं काही वाटून घेणारा माणूस नव्ह तो. मागावं वाटलं तर तो बेधडक मागल. मग कशाला आणला असेल तिला? एवढं बोलणं झाल्यानंतर हनुमंतराव परत डहाळजीत आले. इकडचं तिकडचं बोलत राहिले. तेवढ्यात हनुमंतरावांचा मुलगा
रानबा शेतातून आला. मेहुण्याला पाहताच त्यानं कपाळावर आट्या चढविल्या व केवळ रामराम घालायला हवा म्हणून रामराम घालून तो आत गेला. जेवण संपल्यानंतर त्यांनी परत सारजाबाईंना बाजूला बोलाविलं व आसपास कुणी ऐकत नाही याची खात्री करून घेत त्यांना विचारलं, बोलली का नाही? बोलली की. काय म्हणाली? पैसे मागायलाच आलंय म्हण. आणि तिला कशाला आणलंय संग? तुम्ही पैसे दिलं नाहीत तर तो तिला नांदायला घेऊन जाणार नाही म्हण. आश्चर्याचा धक्का बसून हनुमंतरावने विचारलं, खरं म्हणतीस? वय. सावित्राला बरोबर आणण्याचा मतलब आता त्यांच्या लक्षात आला व त्यामुळं त्यांचा जीव एक वेगळ्याच काळजीत पडला. खरं म्हणजे ते जावयाचं काही देणं लागत नव्हते. पैसे मागायचा त्याला काहीच अधिकार नव्हता. त्यामुळं त्यांना त्याला सहज नकार देता आला असता. पण हे ओळखूनच की काय जावयानं त्यांना एक वेगळाच पेच घातला होता. हनुमंतरावांनी त्यांना मागितलेली रक्कम मिळाली नाही तर तो सावित्राला नेणार नव्हता. खरं म्हणजे त्याचा हा दांडगावा होता व त्यांनी मनात आणलं असतं तर त्याचा दांडगावा त्यांनी चालू दिला नसता. पण हनुमंतरावांना तसं काही करता येत नव्हतं. लेकीबाळीचे संबंध असतात. आपले केस त्याच्या खाली गुंतलेले असतात. शक्यतो नमतं घेतलेलं चांगलं असतं. पण या ठिकाणी नमतं घ्यावं म्हटलं तर 400-500 रुपयांवर पाणी सोडावं लागलं असतं व नमतं न घ्यावं तर कटकटी वाढवीत बसावं लागलं असतं. हनुमंतरावांच्या समोर एक दांडगाच पेच निर्माण झाला. घरात सगळ्यांची जेवणं झाली. जावयाला त्यांनी डहाळचेत अंथरून घालून दिलं. रानबा भजनाला निघाला होता. त्याला त्यांनी थांबवलं. काहीसा कुरकुरतच रानबा थांबला. मायलेकी अगोदरच बोलत बसल्या होत्या. रानबाला घेऊन तेही घरात आले व सारजाबाईपासून काही अंतरावर टेकत त्यांनी सावित्राला विचारले, कसं काय चाललंय सावित्रा? जड स्वरात बोलावं तशी सावित्रा म्हणाली, बरं हाय. घरी काही बांधकाम काढलं का? नाही. मग काही बैल बारदान वाढवायचंय का? नाही. मग कशाला लागतंय एवढे पैसे? चिडून बोलल्यावनी सावित्रा म्हणाली, चैनीला कमी पडलेत ना व का? एवढी कसली चैन तरी करतो म्हणाव. सावित्राच्या डोळ्यात पाणी टचटचलं. गुडघ्यावर डोळे कोरडी करीत ती म्हणाली, दादा मी हात जोडून सांगते तुम्हाला, काय बी झालं तरी पैसे देऊ नका त्यांना. तेवढ्यात सारजाबाई म्हणाल्या, असं कसं करायला येतंय ग सावित्रा? तुझ्याकडं बघून तरी निदान आम्हाला पैसे द्यावे लागलेत की. तेवढ्यासाठी द्यावायचे असतील तर मग न दिलेले चांगलं. आणि तो तुला हितच टाकून गेला तर? जाऊ द्या गेले तर. पर एक पैसा देऊ नका त्यांना. एकदा का तुम्ही आशावनं देताव म्हणून त्यांना कळलं तर ते सोकावून बसतील. दरबारीला ते मला असं आणतील आणि पैसे द्या तवा नेतो म्हणतील. सावित्राचं म्हणणं काही खोटं नव्हतं. माधवराव तशा वृत्तीचा माणूस होता. एकदा आपण असं नमतं घेतलं तर तो सोकून बसण्याची दाट शक्यता होती. पण त्याला स्पष्ट शब्दात नकारही देता येत नव्हता. रानबाचा या बाबतीत विचार घ्यावा म्हणून ते रानबाला म्हणाले, मग कसं करायचं रानबा? रानबा एवढा वेळ गप्प बसला होता. हनुमंतरावांनी असं विचारलं तेव्हा तो म्हणाला, पैसे द्यायचे नाहीत त्याला. आणि सावित्राला इथं टाकून गेला तर काय मजाल हाय त्याची हिला टाकून जायला? टाकून जायला लागला तर काय करणार आहेस? तिला घेतल्याशिवाय म्या बी जाऊ द्यायचा नाही आणि त्याचे गाडी बैल बी जाऊ द्यायचे नाहीत. असंही करता आलं असतं. सावित्राला गाडीत बसव तेव्हाच गाडी झुंब असं त्याला बजावता आलं असतं. पण अशानं अधिकच ताणलं जाईल असं वाटत होतं. असं म्हटल्यानंतर कदाचित तो तिला घेऊन जाईल आणि उद्या एकटीलाच हाकलून लावेल किंवा गावाबाहेर जाईपर्यंत तो तिला गाडीत बसवेल व गावाबाहेर गेल्यानंतर तिला खाली उतरावयास लावेल किंवा तिला गावी घेऊन जाईल व जाळभाज करावयास सुरुवात करेल. या सर्व गोष्टीचा विचार करून हनुमंतराव म्हणाले, असं करणं आपल्याला बरं दिसायचं नाही आणि असं अडून पैसे मागणं त्याला बरं दिसतंय का? ते काय बी असू द्या, एवढी बार आपण पैसे देऊन बघू. घाईला आल्यावानी रानबा म्हणाला, मला एक पैसा द्यायचा नाही आणि मला द्यायचे असेल तर बघतो कुठले देता होते. असं म्हणून तो रागानं उठला आणि ताडताड पावलं टाकत भजनाला गेला. तेवढ्यात सावित्रा म्हणाली, दादा
माझ्या पायी उगाच घरातल्या घरात भांडण काढू नका. बघू की उद्या कसा देत नाही तो, असं म्हणत तेही तावातावाने उठले आणि झोपायला डहाळजेत गेले. दुसऱ्या दिवशी दुपारची जेवणं झाल्यानंतर त्यांनी रानबाला डहाळजेत बोलाविले व जावयाच्या देखत त्याला म्हणाले, माधवराव निघायचं म्हणतेत. जणू काही लक्षात न आल्यावानी रानबानं विचारलं, मग काय करू? त्याला 200 रुपये देऊन टाकू. माधवरावचा चेहरा खुलला. आता आपल्याला पैसे मिळणार याविषयी त्यांची खात्री झाली. पण रानबा अडीला आल्यावानी म्हणाला, माझ्याजवळ पैसे नाहीत. कुणाचे उसने आण. कुणाचे आणू? मला काय विचारतोस कुणाचे म्हणून? तू घरातला कारभारी माणूस आहेस. घरात नड बसल्यावर जसे उसने आणतोस तसे आत्ता बी आण. लोकांचे उसने आणायला एवढी कसली नड बसली आहे त्यांना? त्याच्या नडीहून तुला काय करायचं आहे? रानबाई ठासून बोलला. मग मलाही द्यायचे नाहीत पैसे. हनुमंतरावांचा राग भडकला. का द्यायचे नाहीत? कुणाचे देणं लागत नाही आम्ही. तू देणं लागत नसलास तरी म्या देणं लागतो. तुला द्यायचे नसते तरी मला द्यायचेत. मग द्यावा जा की. कुठले देता होते? तुझ्याकडनं घेऊनच देतो. दुसरे कुठले द्यायला तर? मॅक छदाम देत नाही. माझा एवढा बी हाक नाही या घरात. लेकीचं घर भरायचं नाही हाक तुम्हाला. तुम्ही स्वतःच्या जीवाला किती बी उडवा, कवा लेकीची बोळवण करा, पर जावयाच्या चैनीला मॅक छदाम द्यायचा नाही. बापलेकाचा आवाज आता बराच वाढला होता. सारजाबाई आणि सावित्रा डहाळजेच्या तोंडाशी आल्या होत्या व घाबरलेल्या नजरेनं चाललेल्या प्रकाराकडे पाहत होत्या. खरं म्हणजे त्या डहाळजेतच आल्या असत्या व रानबाला किंवा हनुमंतरावांना त्यांनी आवरलं असतं. पण त्यांचा आवाज बाहेर रस्त्याला जातही होता. बाहेरची एक एक माणसं आत येत होती. आणखी काही वेळात डहाळजेत माणसं मावतील किंवा नाही याची शंका होती. सासरा आपल्या बाजूला आहे असं दिसल्यावर नक्की पैसे मिळणार असं माधवरावांना वाटलं होतं. पण बापलेकाचं भांडण वाढतच चाललेलं पाहून त्यांची अवस्था विचित्र झाली होती. बापलेकांची बोलाचाली वाढतच चाललेली पाहून तात्या जाधव गर्दीतून वाट काढीत पुढं आला व हनुमंतरावांना म्हणाला, काय झालं अण्णा? तात्या जाधवनं असं विचारलं तेव्हा हनुमंतरावांनी उपरनं खांद्यावर टाकलं व पायात वाहना सरकावून ते निघाले. तेवढ्यात तात्याबानं त्यांना अडवीत विचारलं, कुठं निघाला अण्णा? जातो वाट फुटल तिकडं. ज्या घरात माझी काडीवर सत्ता नाही त्या घरात. आता तूच सांग तात्याबा, अशा टायमाला आपण पाहुण्याला पैसे देऊ ना तर द्यावे कवा? तेवढ्यात रानबाई म्हणाला, घरात नाही तर देऊ कुठले? दरवडा घाल कुणावर? मला दरवडा घालायला लावण्यापरीस आपल्या जावयाला का दरवडा घालायला लावित नाहीत? रानबावर हात उगारीत हनुमंतराव म्हणाले, गप बस, फोडून काढीन. तात्याबानं त्यांचा हात धरला व त्यांना घरात. हनुमंतराव निश्चयी आवाजात म्हणाले, मला घरात राहायचं नाही, घडीभर सुद्धा राहायचं नाही. असं म्हणून त्यांनी तात्याबाच्या हाताला झटका मारला व गर्दीतून वाट काढीत ते तडक निघाले. तात्याबानं त्यांना आवरण्याचा प्रयत्न केला पण ते त्यांना आवरेनात. मग आणखीही दोघं तिघं पुढे सरसावले. मोठ्या मुश्किलीनं त्यांना आवरले तरी ते उसळ्या मारू लागले. त्यांच्या हातातून निसटून जाण्याचा प्रयत्न करू लागले. सारजाबाई रडू लागल्या. सावित्राही रडू लागली. जमलेली माणसं माधवरावाकडे पाहू लागली. काही लोक त्यांच्याकडं पाहत आपापसात बोलू लागली. माधवरावांना वर मान करून पाहणंही अवघड जाऊ लागलं. हनुमंतरावांना आता रोखून धरलेलं आहे असं दिसताच तात्याबा माधवरावांच्या जवळ आला व त्यांना म्हणाला, माधवराव, काय लावलं या तुम्ही हे? गोंधळल्यावानी माधवराव म्हणाला, म्या काय केलं? तुमची नड असली तर म्या भागवितो, पर घरात इतुष्ट आणू नका. माझी काही नड नव्हती. तात्याबा हनुमंतरावांकडे वळून म्हणाला, ऐकले वा का अण्णा? त्यांना तेवढी काही नड नव्हती म्हण. तात्याबा त्याच्या हाताला धरत म्हणाला, बरं, त्यांची नड बघतो आम्ही. तुम्ही आता खिनभर चला आमच्या घरी. असं म्हणून तो त्यांना आपल्या घरी घेऊन गेला. हनुमंतराव जाण्यास तयार नव्हते पण तात्याबा त्यांना बळबळ घेऊन गेला. हनुमंतराव जाताच माधवराव उठला. गाडीला खिळी सापट्या अडकविल्या आणि घरात आवरायला सांगितलं व सावित्राला घेऊन तो परत गेला. संध्याकाळी हनुमंतराव घरी परत आले. सारजाबाईंना त्यांची काळजी वाटत होती.
रानबालाही त्यांची काळजी वाटत होती. ते घरात येतील का नाही आणि आले तर कसे वागतील याविषयी सर्वांनाच काळजी वाटत होती. पण जणू काही घडलंच नाही अशा तऱ्हेने हनुमंतराव वागत होते. रानबाशीही ते मनमोकळेपणाने बोलत होते. त्यांच्या अशा वागण्याची संगती लावण्याचा सारजाबाई प्रयत्न करत होत्या. रानबा प्रयत्न करीत होता, पण कुणालाच त्यांच्या वागण्याची संगती लागत नव्हती.